आणि देशभरामध्ये गेल्या 12 वर्षामध्ये यापेक्षा वेगळं काही चाललेलं नाही. आणि अशा बातम्या तृणमूल काँग्रेसचा विषय आपण पाहतोय. 20-22 खासदार गेले. कुठल्या तरी नॅशनल सिटीजन पार्टी ऑफ इंडिया नावाच्या एका आंतरराष्ट्रीय पक्षात त्यांचा प्रवेश झाला आहे. इंटरनॅशनल पार्टी आहे त्यांची. आता ह्याला तुम्ही भारतीय जनता पक्षाची भूक म्हणणार, हाव म्हणणार, पण शिवसेनेच्या बाबतीत तुम्ही ज्या बातम्या देताय त्या चुकीच्या. एवढंच मी सांगतो. आम्ही बोलतोय त्यांचे वेगवेगळे अचानक त्यांना उपरती झाली की उद्धव ठाकरे भेटत नाही, आमच्या पक्षाला निधी मिळत नाही, आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरत नाही, असं त्यांना अचानक उपरती झाली आणि ते आता बऱ्यापैकी. असं त्यांनी कधी कोणाला सांगितलं? आम्हाला कोणी सांगत आहे. एक लक्षात घ्या, उद्धव ठाकरे यांच्या इतका लोकप्रतिनिधींना आणि कार्यकर्त्यांना भेटणारा नेता या क्षणी महाराष्ट्रात नाही. शरद पवारांनंतर शरद पवार भेटतात, उद्धवजी भेटतात, आम्ही सगळे भेटत असतो. मातोश्रीचे दरवाजे सदैव सगळ्यांसाठी उघडे असतात. तुम्हाला जे कोणी सांगतात ते असं आम्हाला आतापर्यंत कोणी तक्रार घेऊन आलं तर मला दिसत नाही. ग्रामीण भागातले खासदार मुंबईत आले की ते हमखास उद्धवजींना भेटतात. विधिमंडळाच्या काळामध्ये आमदार येतात तेव्हा उद्धवजींना भेटतात. त्याच्यामुळे ह्या तुमच्यापर्यंत आलेली जी बातमी आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. या क्षणी मी इतकंच सांगेन, शिवसेनेचे 9 खासदार एकत्र आहेत, एकत्र राहतील. पण राऊतसाहेब, रविवारी एक मीटिंग मातोश्रीत पार पडते, ज्या मीटिंगला 5 खासदार अनुपस्थित राहतात किंवा ऑनलाईन बैठकीला उपस्थित राहतात. पण त्यापैकी एक संजय देशमुख दुसऱ्या दिवशी सकाळी दिल्ली गाठतात आणि केंद्रीय मंत्र्यांना भेटतात. हे कसं काय? उद्धव ठाकरेंचा धाक किंवा उद्धव ठाकरेंचा संवाद कमी पडतोय का? आमच्याकडे जर ईडी असतं तर धाक कायम आला असता. सध्या धाक म्हणजे काय आहे? मोदींचा धाक, अमित शहांचा धाक हा व्यक्तिगत धाक नाही आहे. हा CBI